नमस्कार मंडळी, आईचा बटवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. मंडळी, पावसाळा म्हटला की हिरवाई, रिमझिम पाऊस आणि मातीचा सुगंध यामुळे मन अगदी प्रसन्न होतं. पण याच ऋतूमध्ये आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात. विशेषतः त्वचेच्या आरोग्याकडे या काळात थोडं अधिक लक्ष देण्याची गरज असते. पावसाळ्यात काही जणांना त्वचेवर खाज, पुरळ, लालसरपणा, कोरडेपणा किंवा फंगल इन्फेक्शनचा त्रास जाणवतो. पायांच्या बोटांमध्ये ओलावा राहिल्यामुळे संसर्ग होऊ शकतो, तर काहींना टाळूला खाज आणि कोंड्याची समस्या वाढते. आयुर्वेदाच्या दृष्टीने वर्षा ऋतूमध्ये वातदोष असंतुलित होण्याची शक्यता असते आणि पचनशक्ती काही प्रमाणात मंदावू शकते. त्यामुळे या ऋतूमध्ये आहार विहार आणि त्वचेची योग्य काळजी घेणं महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम पाहूया, पावसाळ्यात त्वचेच्या समस्या का वाढतात. पावसाळ्या ऋतूमध्ये हवेत आर्द्रता वाढते, त्यामुळे घाम सहज वाळत नाही आणि काखा, जांघा, पायांच्या बोटांमधील जागा किंवा त्वचेच्या घड्यांमध्ये ओलावा बराच वेळ राहू शकतो. अशा वातावरणात फंगल संसर्ग होण्याची शक्यता वाढते. पावसाळ्यात भिजल्यानंतर ओले कपडे, मोजे किंवा पादत्राणे जास्त वेळ वापरणे हे देखील त्वचेच्या समस्यांचे एक कारण ठरू शकते. याशिवाय सूर्यप्रकाश कमी मिळणे, कोंदट वातावरण, पचनशक्तीतील बदल आणि अति तेलकट किंवा जड आहार यामुळे शरीरावर परिणाम होऊ शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्वचेची अतिस्वच्छता. वारंवार साबणाने त्वचा धुतल्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होऊन त्वचा कोरडी आणि संवेदनशील होऊ शकते. आता पाहूया, पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची ते. आयुर्वेदामध्ये अभ्यंगाला म्हणजेच तेलाने शरीराची मालिश करण्याला महत्त्व दिलं आहे. आठवड्यातून 2 ते 3 वेळा प्रकृतीनुसार तिळाचे तेल किंवा योग्य आयुर्वेदिक तेल शरीराला लावून हलका मसाज करता येतो. आंघोळीच्या साधारण 20 ते 30 मिनिटे आधी अभ्यंग करणे योग्य ठरू शकते. मात्र ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन, लाल पुरळ किंवा ओलसर जखम आहे त्या ठिकाणी स्वतःहून तेल लावू नये. आंघोळीनंतर शरीर पूर्णपणे कोरडं करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेषतः पायांच्या बोटांमधील जागा, काखा आणि त्वचेच्या घड्या ओलसर राहू देऊ नका. पाय पावसात भिजले तर ते स्वच्छ पाण्याने धुवून व्यवस्थित कोरडे करा. ओले मोजे लगेच बदला आणि शक्यतो स्वच्छ, कोरडी व हवेशीर पादत्राणे वापरा. त्वचा कोरडी वाटत असल्यास आंघोळीनंतर योग्य मॉइश्चरायझर वापरा. चेहरा वारंवार साबणाने धुण्याऐवजी सौम्य क्लिन्झर वापरा. मेकअप करत असाल तर रात्री तो पूर्णपणे काढून टाका. चेहऱ्यासाठी चंदन, हळद किंवा अनंतमूळ यांसारख्या पारंपरिक घटकांचा वापर केला जातो. मात्र संवेदनशील त्वचा असल्यास कोणताही फेस पॅक वापरण्यापूर्वी छोट्या भागावर चाचणी करावी. केस आणि टाळूची काळजी घ्या. पावसात केस भिजले असतील तर ते लवकर कोरडे करा. कोंडा किंवा खाज खूप वाढले असल्यास तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. मंडळी, त्वचेचे आरोग्य केवळ बाहेरून केलेल्या उपायांवर अवलंबून नसतं, त्यासाठी आहाराचाही त्यावर परिणाम होतो. पावसाळ्यात पचनशक्ती काही प्रमाणात मंद होऊ शकते. त्यामुळे खूप तेलकट, तळलेले, अतितिखट आणि पचायला जड पदार्थ वारंवार टाळणं टाळावं. ताजं, गरम आणि सहज पचणारं अन्न घ्यावं. मूग डाळ, शिजवलेल्या भाज्या आणि घरचं ताजं अन्न आहारात ठेवावं. बाहेरचं उघड्यावरचं अन्न टाळावं आणि स्वच्छ, सुरक्षित पाणी पुरेसं प्यावं. शक्यतो सैलसर, स्वच्छ आणि हवेशीर कपडे वापरा. पावसात भिजलेले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवू नका. पंचकर्माबाबतही एक गोष्ट लक्षात ठेवा. पंचकर्म प्रत्येकासाठी आवश्यक असेलच असं नाही. ते प्रकृती आणि आरोग्य स्थिती पाहून तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच करावा.
तर मंडळी, पावसाळा हा निसर्गाला नवचैतन्य देणारा ऋतू आहे. या ऋतूमध्ये शरीराची आणि त्वचेची थोडी अधिक काळजी घेतली तर अनेक त्रास टाळता येऊ शकतात. त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी. पायांच्या बोटांमध्ये ओलावा राहू देऊ नका. संतुलित आहार घ्यावा. पुरेसं पाणी प्यावं आणि योग्य दिनचर्या पाळावी. आणि त्वचेवर खाज, पुरळ, लालसरपणा किंवा फंगल इन्फेक्शन वारंवार होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टर किंवा त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आयुर्वेद आपल्याला सांगतो, ऋतू बदलला की आपल्या आहारविहारातही योग्य बदल करायला हवा. निसर्ग पावसाळ्यात जसा नव्याने बहरतो तसंच आपलं आरोग्यही निरोगी आणि प्रसन्न ठेवूया. पुन्हा भेटूया अशाच आरोग्यदायी विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या, निरोगी राहा आणि आनंदी राहा. आपल्याला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.